Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 8 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन घेणार आहोत तो महाराष्ट्र सीईटी 2006 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा आपला क्वेश्चन काही अशा प्रकारचा आहे. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट गिवन बाय ही इज रिच अँड हॅपी इज. बघा इथे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला आहे. त्या स्टेटमेंटचं आपल्याला इथे निगेशन काढायचं आहे. बघा ते स्टेटमेंट आधी आपण लिहून घेऊया, त्यानंतर त्याचं निगेशन काढूया. बघा तर आपलं स्टेटमेंट आहे ही इज रिच अँड हॅपी. सॉरी ओके, अशा प्रकारचं आपलं स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंट मध्ये तुम्ही पहा जो ही आहे या ही बद्दल इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा ही रिच सुद्धा आहे यांनी सांगत आहे आणि हॅपी सुद्धा सांगत आहे, कारण की अँड लावून आहे इथे. ही इज रिच अँड हॅपी म्हणजे ही हा रिचही आहे आणि हॅपी आहे. म्हणजे यामधून आपल्याला पी आणि क्यू असे दोन सेंटेन्सेस मिळू शकतात. बघा ते आपण सेपरेट करून घेऊया आधी. म्हणजे ही इज रिच हे पी सेंटेन्स असेल आपलं आणि क्यू सेंटेन्स असेल ही इज हॅपी. अशा प्रकारे आपल्याला इथे दोन सेंटेन्स मिळालेले आहे आणि इथे आपल्याला दिसत आहे अँड, म्हणजे हे सेंटेन्स अशा प्रकारचे आहे पी अँड क्यू. आता पी अँड क्यू चं निगेशन काय येणार? पी अँड क्यू चं निगेशन येणार निगेशन पी और निगेशन क्यू. बरोबर अशा प्रकारचं येणार. आता हे आपण सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करून घेऊया स्टेटमेंट मध्ये. बघा निगेशन पी, आता पी सेंटेन्स आहे आपलं ही इज रिच, म्हणजे इथे येणार ही इज नॉट रिच. निगेशन घेताना आपल्याला त्याला निगेटिव्ह करावं लागेल. त्यानंतर इथे ऑर दिसत आहे, म्हणजे इथे आपल्याला घ्यावं लागेल ऑर. नंतर निगेशन क्यू, निगेशन क्यू म्हणजे ही इज हॅपी, म्हणजे ही इज नॉट हॅपी. ओके पहा अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्याला मिळालेलं आहे. या सेंटेन्सचं निगेशन. आता आपल्याला तुम्ही ऑप्शन बघा. या ऑप्शन मध्ये इथे आपल्याला बट दिसत आहे आणि इथे सुद्धा बट दिसत आहे. ही इज रिच बट नॉट हॅपी म्हणजे इथे निगेशन आहेच नाही. हे दोन जे ऑप्शन आहे हे तर आपले कॅन्सलच होणार. आणि इथे बघा हे ऑप्शन तुम्हाला बरोबर दिसत आहे ही इज नॉट रिच अँड नॉट हॅपी, पण इथे अँड आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ए सुद्धा इथे कॅन्सल होणार. आणि ऑप्शन नंबर डी कडे बघा, इधर ही इज नॉट रिच और ही इज नॉट हॅपी. इथे इधर लागून आहे पण तरी आपल्याला ऑप्शन नंबर डी इथे सिलेक्ट करावा लागेल, कारण की इथे आपल्याला ऑरही दिसत आहे आणि इथे इज नॉटही दिसत आहे आणि या सेंटेन्स मध्ये सुद्धा इज नॉट दिसत आहे. म्हणजे सर्व कंडिशन आपल्या ऑप्शन नंबर डी हा सॅटिस्फाईड करत आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, क्वेश्चन नंबर 1चा. ओके, तर यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी 2005 मध्ये विचारण्यात आलेला होता. हा क्वेश्चन अतिशय इझी आहे, तुम्ही लक्ष द्या. निगेशन ऑफ पी पी बाय कंडिशनल क्यू इज. आणि इथे आपल्याला त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा आधी आपण ज्याचं निगेशन काढायचं आहे ते आधी लिहून घेऊया. बघा पी बाय कंडिशनल क्यू असं दिलेलं आहे. आधी तुम्हाला हे कळायला हवे की पी बाय कंडिशनल क्यू ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो. पी बाय कंडिशनल क्यू म्हणजे काय पहा. पी म्हणजे इथे तुम्हाला दोन सेंटेन्स दिलेले आहे. पहा अशा प्रकारची पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे या पी बाय कंडिशनल क्यूचा मिनिंग काय होते, पी इम्प्लाइज क्यू तसेच क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे अशा प्रकारे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो. ओके पहा आता हे तर आपल्याला मिळालेलं आहे, पण याचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन हे पी अँड निगेशन क्यू आहे. हे आपण बघितलेलं आहे आधीच्या 2 लेक्चरमध्ये. ओके, हा रिझल्ट तुम्हाला माहित असणे फार गरजेचं आहे. भरपूरशा प्रॉब्लेम मध्ये हा रिझल्ट आपल्याला यूज मध्ये येत आहे. ओके, आणि तो रिझल्ट ट्रूथ टेबल नुसार काढला गेलेला आहे. तुम्ही ते चेक करून बघू शकता. ओके, हा रिझल्ट आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये अप्लाय करायचा आहे. तर बघा याचं निगेशन पहा पी इम्प्लाइज क्यू हा इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर यानुसार येणार पी अँड निगेशन क्यू आणि जो अँड आहे त्याला आपण निगेशन मध्ये ऑर करत असतो हे आपल्याला ठाऊक आहे. आता बघा इथे क्यू इम्प्लाइज पी, इथे व्हाईस वर्सा आहे त्यामुळे पहा
लक्षपूर्वक पी ऐवजी आपल्याला इथे क्यू लिहावं लागेल अँड निगेशन पी. पहा अशा प्रकारे येणार. बरोबर. तुम्ही पुन्हा एकदा चेक करून बघून घ्या. पहा आणि हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. बघा तर आपला लास्ट क्वेश्चन हा रिसेंटली विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र सीईटी 2018 मध्ये. तर बघा तो क्वेश्चन आहे द निगेशन ऑफ द स्टेटमेंट गेटिंग अबाउव 95 मार्क्स इज नेसेसरी कंडिशन फॉर हेमा टू गेट ऍडमिशन इन कॉलेज. बघा इथे एक थोडं लेंदी सेंटेन्स आहे. आता बघा हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये सांगितलेलं आहे की बा हेमाला ऍडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये 95 मार्क्स गरजेचे आहे. ओके. असे म्हणजे या सेंटेन्स मध्ये दोन सेंटेन्सचं कॉम्बिनेशन आहे. तर आधी आपल्याला इथे ओळखावं लागेल की या सेंटेन्स मध्ये फर्स्ट सेंटेन्स कोणतं, सेकंड सेंटेन्स कोणतं, म्हणजे पी कोणतं आणि क्यू कोणतं. तर ते आधी आपण सेपरेट करून घेऊया. तर बघा पी. आता पहा इथे गेटिंग अबाउव 95 मार्क्स इज नेसेसरी कंडिशन फॉर हेमा टू गेट ऍडमिशन इन कॉलेज असं दिलेलं आहे. तर हे सेंटेन्स नेमकं कसं आहे की बा आधी हे सेंटेन्स झालं पाहिजे हेमा म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हेमाला 95 मार्क्स गरजेचे आहे. म्हणजे आपलं पी सेंटेन्स कोणतं झालं, हे हेमा टू गेट ऍडमिशन इन कॉलेज. तर हे सेंटेन्स आपण कशा प्रकारे लिहू शकतो, हेमा गेट्स ऍडमिशन इन कॉलेज. बघा म्हणजे आपलं फर्स्ट सेंटेन्स झालं हेमा गेट्स ऍडमिशन इन कॉलेज. तर आपल्याला फर्स्ट सेंटेन्स मिळालेला आहे. यानंतर आपल्याला क्यू पाहावं लागेल. तर क्यू पहा, क्यू येणार गेटिंग अबाउव 95% मार्क्स. हे तर नेसेसरी कंडिशन झाली, त्यासाठी गरजेचं आहे म्हणून, त्यामुळे हे सेंटेन्स मध्ये नाही येणार. सेंटेन्स मध्ये येणार गेटिंग अबाउव 95 मार्क्स. आता गेटिंग अबाउव 95 मार्क्स पण कोण, हेमा. म्हणजे इथे सब्जेक्ट सुद्धा आपल्याला हेमा यूज करावा लागेल आणि ते सेंटेन्स बनणार हेमा गेट्स अबाउव 95 मार्क्स. बघा म्हणजे आपल्याला क्यू मिळालेला आहे हेमा गेट्स अबाउव 95% मार्क्स. ओके. बघा अशा प्रकारे पी आणि क्यू हे दोन्ही सेंटेन्स आपल्याला मिळालेले आहे. तर बघा पुन्हा आधी क्वेश्चनच्या सेंटेन्सवर या. इथे आपल्याला नेसेसरी कंडिशन दिलेलं आहे. नेसेसरी कंडिशन म्हणजे इथे आपल्याला पी इम्प्लाइज क्यू दिलेले आहे, कारण की इथे कंडिशन मेन्शन केलेली आहे. ओके. म्हणजे या पी इम्प्लाइज क्यूचं आपल्याला निगेशन या क्वेश्चन मध्ये काढायचं आहे. तर पहा पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आपण आधीच्याच क्वेश्चन मध्ये बघितलेलं आहे. तर ते येणार पी अँड निगेशन क्यू. तर हे आपल्याला या सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बघा पी आहे आपलं इथे हेमा येणार. हा हेमा गेट्स ऍडमिशन इन कॉलेज. आता अँड येणार इथे अँड निगेशन क्यू म्हणजे हेमाच्या ऐवजी आपण इथे शी वापरूया. शी डज नॉट गेट अबाउव 95% मार्क्स. बघा अशा प्रकारे आपल्याला आपला आन्सर मिळेल हेमा गेट्स ऍडमिशन इन कॉलेज अँड शी डज नॉट गेट अबाउव 95 मार्क्स. आता हे सेंटेन्स आपण ऑप्शन मध्ये मॅच करून बघूया. तर बघा या ऑप्शन मध्ये इथे ऑर आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी कॅन्सल होणार. इथे इफ देन आहे म्हणजे हे ऑप्शन नंबर सी कॅन्सल होणार. आता ऑप्शन नंबर ए कडे बघा. इथे आपल्याला बट दिलेला आहे म्हणजे हे येऊ शकते. बट आपल्याला बघा शी डज नॉट गेट अबाउव 95 मार्क्स म्हणजे इथे निगेटिव्ह पाहिजे होतं, पण इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए सुद्धा येणार नाही. आता ऑप्शन नंबर बी कडे बघा. इथे हेमा डज नॉट गेट अबाउव 95 मार्क्स अँड शी गेट्स ऍडमिशन इन गुड कॉलेज. आता बघा इथे ऑप्शन नंबर बी हेच आपला आन्सर येणार. फक्त या ऑप्शन नंबर बी मध्ये जे क्यू सेंटेन्स आहे ते आधी दिलेलं आहे आणि पी सेंटेन्स आहे ते नंतर दिलेलं आहे. त्यामुळे इथे आपण थोड्या प्रमाणात कन्फ्युज होऊ शकतो, पण ऑप्शन नंबर बी हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. तर तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.